न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्ट श्रमिक बालाजी देवस्थानमच्या वतीनं अयोध्येला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठावेळी श्रमिक बालाजी मंदिरात प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठानिमित्त भगवंतांचे पूजन आणि महाआरती प्रांत सरसंघचालक पश्चिम महाराष्ट्र नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम, बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनोद ज्ञाना, सागर येमूल, अशोक इपलपेल्ली, अरुण ताटी, सुनील कोडम, कृष्णा यंगल, लक्ष्मीकांत महाराज, मिलिंद पतंगे महाराज, ओमकार बागडे, कार्तिक क्षीरसागर, अभि बडगू, संतोष पतम, यश बिज्जा, विशाल गोस्की, मंदिराचे सर्व ट्रस्टीसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। श्रमिक बालाजी मंदिरात अयोध्येला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त पूर्ण दिवस विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सूर्योदयाच्या वेळी ध्वजारोहण करण्यात आलं। नंतर महागणपती पूजन, बालाजी अभिषेक, विविध पूजा अर्चा आणि महाआरतीनंतर सुंदरकांड, रामायण पारायण, वाचन व सकाळी 11 वाजता आराधना संगीतालय आयोजित रामभक्ती गीतांचं गायन आणि रामरक्षा स्तोत्र सामूहिक पठण संपन्न झाले। दुपारी 12:30ला प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठानिमित्त भगवंतांचं पूजन आणि महाआरती नानासाहेब जाधव यांच्या हस्ते झाली व मनोज भाऊ दुल्लम यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले। संध्याकाळी श्रमिक बालाजी महिला मंडळाच्या वतीनं भजन संध्या संपन्न झाली। नंतर प्रभू आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले। कार्यक्रमासाठी श्रमिक नगर रामभक्त सेवा मंडळानं सहकार्य केलं तर श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे सर्व विश्वस्त कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। जय श्रीराम। गेल्या 500 वर्षाहून अधिक कालखंडातला रामजन्मभूमीचं जे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी बाबराच्या सरदाराने निर्बाकीने मंदिर उद्ध्वस्त केलं होतं। त्याच्यानंतर ते मंदिर पुन्हा निर्माण करण्यासाठी आत्तापर्यंत जवळजवळ 2 लाखाहून अधिक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे। आत्ताचा जो एकूण त्याच्यावर 76 लढाया झाल्या। 76वी लढाई ही कोर्टात लढली गेली आणि कोर्टाने निकाल दिला 19 फेब्रुवारीच्या 22 साली की या ठिकाणी रामाचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी ते बांधलं जावं। आणि मोदी सरकारने लीड घेऊन त्या ठिकाणी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची पुनर्रचना केलेली आहे आणि आज असा अयोध्येमध्ये हा सोहळा होतोय। सगळ्यांना त्या ठिकाणी सहभागी होता येत नाही म्हणून आपण या ठिकाणाहूनच त्या सोहळ्यात सहभागी झालो आहोत। तेव्हा संबंध देशभर नव्हे जगभर ठिकठिकाणी अशा प्रकारचा राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होतोय। हा आपल्या या पिढीच्या दृष्टीने खूप मोठा भाग्याचा क्षण आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत की आपल्यासमोर याची देही याची डोळा आपल्याला हे सगळं पाहता येतं, अनुभवत आहे। आणि रामाचं प्रत्यक्षात मंदिर जो काही हजारो वर्षाचा कलंकित तो आपण धुवून टाकण्याचं भाग्य आपल्याकडे आलेलं आहे। त्यासाठी झालेल्या सगळ्या योगदान त्यांनी दिलं, आत्मार्पण केलं, त्या सर्वांना त्यांच्याविषयी आदर व्यक्त करून आपण याच्यात सहभागी होऊया। धन्यवाद। जय श्रीराम। आज राम जन्मभूमी अयोध्या येथे रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सोहळ्याचे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तिथे बालाजी मंदिरामध्ये सकाळी 6:30 पासून ध्वजारोहण, गणपती पूजन, महाआरती, त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र, सुंदरकांड आणि संगीत आराधना संगीतालयाच्या वतीने भजन, त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद वाटप असे विविध कार्यक्रमाचे आयोजन या बालाजी मंदिरात केलेले आहे। तसेच रामाचे वेशभूषेमध्ये राम, लक्ष्मण आणि सीता उपस्थित आहेत। रामाचा पाळणाही गायला गेलेला आहे आत्ताच आणि रामाची आरती सादर करण्यात आली। प्रतिनिधी महेश कांबळे, न्यूज 24 घडामोडी। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।